त्या फाट्यावर गेल्या. पण चला आपल्या बापाला कोणी लिफ्ट दिली नाही, आपल्या बापाला कोणी म्हणलं नाही काका बसा मी तुम्हाला सोडतो, नाही म्हणला तो. कारण का आपल्या बापाच्या अंगातले कपडे, आपल्या बापाच्या गळ्यातलं उपरणं, आपल्या बापाच्या डोक्यावरली टोपी, आपल्या बापाची म्हणालेली पॅन्ट, आपल्या बापाच्या घराची परिस्थिती है ना. आणि साधं काय आपल्या भावकीतल्या एखाद्या शहरात गेलं, घर बांधलं, त्या वास्तुशांतीचं आमंत्रण देखील आपल्या बापाला आलं नाही, पत्रिकेमधले नावं देखील भावकीतले कमी कमी होत गेले. ही आपण पाहिलं असेल. आपलं काम काय की एकदा या आपल्या बापाला फाट्यापर्यंत कोणी नेलं नाही, पहिला पगार आला पाहिजे. 5-10 वर्ष घराच्या बाहेर पडा, काय झक मारायची मारा, पण एकदा गाडी किराण काय होणं फाट्यावर बोलवा, आपल्या बापाला फोन करून त्या फाट्यावर बोलवा, आपल्या बापाला पुढच्या सीटवर बसवा. बढियापैकी ॲम्ब्रेसवर आपल्या बापाचा हात असला पाहिजे. ती गाडी जिथं मंदिर आहे, ज्या ठिकाणी गर्दा होते, ज्या ठिकाणी चौक आहे, लोक जमलेले असतात, त्या टायमाला भरधाव वेगाने ड्रायव्हरला सांग कचकन ब्रेक मार, त्यानं ब्रेक मारलं पाहिजे. मागं बढियापैकी धूळ उडाली पाहिजे. का तो स्टेटस ठेवतो ना, जाळ धुपन थिलंग्या, ते स्टेटस तू ठेवलं पाहिजे. जाळ धुपन थिलंग्या, बढियापैकी मागायला दरवाजातून खटकन तू उतरला पाहिजे, पुढचा दरवाजा कटकन तू उघडला पाहिजे, त्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे, तू त्या बापाच्या पायाच्या चरणी नतमस्तक झाला पाहिजे. त्याच गावातल्या दलिंदराने त्या बापाला त्या कारीतून उतरताना पाहिलं पाहिजे. याला कोणाच्या भाषणाची गरज काय, याला कोणाच्या भाषणाची गरज आहे काय. आणि भाषणात परिवर्तन काय झालं. जगातले सर्वाधिक देव कुठं, भारतात. जगातले सर्वाधिक देव कुठे, जोरात उत्तर द्या. हा जे बी बोलणार नाही माझी काळी रात्री झोपेत तुला सौम्य अटॅक येईल. जोरात उत्तर. जगातले सर्वाधिक देव कुठे जास्त, धर्म, जाती, पंथ, त्याच्यानंतर वंश, धार्मिक सुधारणा करणाऱ्या चळवळी है ना, भाषा, क्रांतिकारक, विचारवंत, समाज सुधारक, कीर्तनकार, प्रबोधनकार, वक्ते, प्रभावी व्याख्याते, नेते, पक्ष, कार्यकर्ते, दलिंदर. यस. बदल काय. जगातले सर्वाधिक जास्त देव आपल्या इथं. अमेरिकेत कधी ऐकलं मरियाई, ऐकलं का. अमेरिकेत मरियाई म्हणे बाईच्या अंगात आली आणि ते डबडीवर झुलायली डड्डांग. ऐकलं कधी टट्टांग, ओहो डड्डांग टट्टांग, ओहो कधी ऐकलं. अरे भाषणाला परिवर्तन होत नाही तर तुम्हाला मोटिवेशन देणार, जे काय करायचं ते करा. इथं बसलेले पोरगी पोरगे मायबापा नाहीत, परिस्थिती वाईट आहे ना, शिकायचंय. तुला भाऊ म्हणून सांगायला तुला बाकी ते इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक जरासं बाजूला करायचं. शिकायची इच्छा आहे, परिस्थिती ताण द्यायली, अनेक अडचणी आल्या. परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आहे. तू खाणं पिणं राहणं कपडे बिपडे नोकरी लागत मोफत तुझा भाऊ म्हणून करतो, ताणी हो नको. फक्त एकच आहे, तू आगाव चाळे करू नये. कळलं का. हे कार्यक्रम आहे का कार्यक्रम, हे बोलायचे. मी मागल्या महिन्यात 50,000 रुपये घ्यायचो, आता 60 केले. हे युट्यूब चालू आहे, हे सांगायला धमक लागते. कळलं का. म्हणजे कुठलाही कार्यक्रम आपण 49,999 पण घेतला नाही, मोजून 50. कळलं का. हे सांगायला धमक लागते का नाही. पण त्या 50,000 रुपयातून मला असलेल्या मुलीची शपथ आहे, ते 50,000 रुपये मला बायकोला राणीहार करायचा नाही, त्याच्यासाठी मला एखादा काय दागिना करायचा नाही, माझ्या घरातली संगमरवरी फरशी बदलायची नाही, मला लय मोठा बंगला करायचा नाही. पण त्या 50,000 रुपयातून ज्या लेकराला मायबाप नाही, ज्याच्या शिक्षणामध्ये अडचणी आल्या, ते 50,000 रुपये आयुष्यभर जसेच्या तसे तिकडे खर्च करायचे. नाही काही शिकवलं तरी बी आपल्याकडं ऑफलाईनला आपल्या एवढा गर्दा कोणाकडे नाही. ऑनलाईन तर इसेच खलास आहे, धुमाकूळ आहे सध्या. त्याच्यात क्लास घेणं होईना, पोरगं डायला खायला मग पैसे गेले का तू तर ऑनलाईन दिसत ना, त्याला काय माहिती आहे ऑनलाईन मी दुसरीकडे आहे म्हणून. सांगायचं तात्पर्य, शेवटचं उदाहरण सांगायला साहेबाला जायचंय. साहेबाला विनंती एकच आहे दानवे साहेबांना की साहेब TCS नावाची एक परीक्षा पद्धती आहे. याच्या अगोदर महापोर्टल होतं, महाविकास आघाडी म्हणजे तुमचं सरकार असताना, आणि आता महायुती आली, बरोबर आहे. तर या महायुतीमध्ये TCS नावाची एक परीक्षा पद्धती आहे. ह्या परीक्षा पद्धतीमध्ये एका पोराने एक फॉर्म भरला तर आमच्या पोराला
तो फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये लागतात. तो इतर मागास प्रवर्गामध्ये येत असेल, ओपन सोडून येत असेल तर त्याला 900 रुपये लागतात. त्यानंतर हे भिकारचोट, जर एखादा प्रश्न चुकला तर तो करेक्शन करण्यासाठी 100 रुपये घेतात. त्याच्यानंतर यांनी जे काही नॉर्मलायझेशन केलंय याच्यामध्ये कुठून कसं केलंय त्यांचं त्यांना माहिती आहे. तर सभागृहामध्ये तुम्ही आमचा हा प्रस्ताव मांडसाल. शासनाने सांगितलंय डिसेंबर 2025 ला TCS जाणार आहे, पण आचारसंहितेच्या अगोदर TCS ने एक्झाम घेतल्या. तर TCS ने एक्झाम घेत असताना आम्हाला आमची उत्तरपत्रिका मिळावी, आम्ही काय सोडवलं याची कार्बन कॉपी आम्हाला मिळावी. त्याच्यानंतर या ठिकाणी काही सेंटर आहेत जिथं 10-20 रुपये घेतल्या जातात. ह्या प्रत्येक मागण्या तुम्ही आमच्या बाजूने मांडसाल. तुमच्या वतीनं जरी आंदोलन छेडलं तर हा विद्यार्थी वर्ग सदैव तुमच्या पाठीशी असेल. येणाऱ्या काळात कारण विरोधी पक्षांचं काम असतंय जेव्हा जनतेवर अन्याय होतो त्याबद्दल बाजू मांडणं, ही जनता येणाऱ्या काळात त्यांना पक्षात बसवत असते. आणि विनंती आपली बाजू साहेब मांडतील. केवळ भाषणानं परिवर्तन होत नाही. जगातले सर्वाधिक देव, धर्म, जाती, पंथ, क्रांतिकारक, विचारवंत, प्रबोधनकार, कीर्तनकार, वक्ते, दलिंदर या देशात आहेत. जगातला एकमेव देश आहे भाषणानं परिवर्तन होत नाही. जर भाषणानं परिवर्तन झालं असेल तर जगातला आपला एकमेव देश आहे ज्या देशामध्ये आजही पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडानं बांधून ठेवावा लागतो. परिवर्तन काय बांधून नाही, एडिंग करून. जगातला एकमेव देश आहे, जगातला एकमेव देश आहे ज्या देशामध्ये बँकेतला 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीने बांधून ठेवावा लागतो. त्या देशात परिवर्तन काय झालं? जगातला एकमेव देश आहे रोड झाल्यावर कळतं याला डांबर टाकायचं राहिले. पाईपलाईन फोडली कोणा? 200 कोटीच्या इमारती झाल्या, त्या कोपऱ्यात थुकायला अमेरिका जपानचे लोक आले नाही. म्हणून सृष्टी को बदलना चाहते हो तो पहिले दृष्टी को बदलना पडता. हे जग बदलायचंय तर आपली नजर चांगली ठेवा. हे जग नक्कीच चांगलं आहे, त्याचा विचार तुम्ही करसाल. तमाम जमलेल्या या ठिकाणी बंधूंना